जा तू देवाच्या पायात पडतो हिला अध्यक्ष तिथं अध्यक्ष सरपंच नमस्कार. नमस्कार. कॉन्ट्रॅक्टरनं पॅकेट दिलंय तुम्हाला. तर त्याला पाठीमागं सांगित होतो त्याचं झालं असं काम आतापर्यंत. आता मला गाठ पडला तेव्हा दिलं त्यानं मला माझ्यापाशी. म्हणला सरपंचाला एवढं द्या. बर तर ग्रामसेवकला सांग तुझं बिल काढायला. बर बर चालतंय मग सांगतो त्याला काय बिल काढायचं. बर ऐकलं का ते पाकिट एवढं आत न्या. सरपंच जरा खर्च पाण्याला मला जरा बघाय काय देताय काय. बर बर आले लक्षात. बघतो तुझं उद्या भेट ला कामाला बाकीचे काय काम आहे ती घे उरकून. हा बर निघ आता. चालतंय मग. आमचं सरकार काय कशी वाजवायचं एवढं उडा देवा सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. युगे युगे विटेवरी शोधकार कटावरी गरुडावरी आला माझा कानडा कैवारी सावळा हा माझा राजा गजरा झाला हरी विठाल विठाल जय हरी विठाल जय जय तू माऊली विठाल विठाल जय हरी विठाल माझी. बालका तुझ्या मनोकामना पूर्ण हो. अध्यक्ष काय काय लावले असा काय त्यानं किती उडकले इथं बसलाय येऊन आणि काय देवासारखी कपडं बिपडं घालून काय भानगड काय. आम्ही स्वर्ग लोकी असतो. आत्ताच आम्ही या भूमंडळावरती प्रकट झालो. अध्यक्ष अप्सरा असतील आमच्यासोबत अप्सरा नसतील. आमच्यासोबत आमची रुक्मिणी असते. आमच्या अध्यक्षाला माफ कर बर का ती तिला ढंग केलंय ग. असंच मधी मधी हे देवानी पेपर येते ती असे. अध्यक्ष चला घरी कापड बुद्ध बालका अरे मी खरंच देव आहे. मग मी उपदेव आहे. तुम्ही अध्यक्ष मी उपाध्यक्ष. तुम्ही देव मग मी उपदेव. मनुष्य प्राण्याला चमत्कार केल्याशिवाय पटतच नाही. अहो कुठे गेला आता तरी पटले का आम्ही साक्षात देव आहोत. हो देवा. अहो यात काय अवघड नाही. अध्यक्ष आमचं राजा भाऊ रोज शक्तिमान खेळते ती त्यात काय अवघड आहे तर. मनुष्य प्राणी हा मनुष्य प्राणीच. तुला दुसरा चमत्कार दाखवावा लागेल त्याशिवाय तुला पटणार नाही. आम्ही साक्षात देव आहोत. कुठं आले मी अध्यक्ष मला कुठं पाठवला बोलून घ्या मला माघारी. कोण आहे देवा सोडा की सोडा. मार नका की मार नका. केस सोडा केस सोडा केस. सोड पटलं. बोलवून घ्या कुठे पाठवले मला घ्या बोलवून. आता तरी पटले का. होय देवा मला पटलं तुम्ही देवा. माझ्यासारख्या
दर्शन दिलं मी रावलंय पुण्यवान आहे. पण देवा तुम्ही अध्यक्षाला का ओळखत होता हो? मी निर्माण केलेल्या पृथ्वीतलावरती तो एकमेव प्राणी आहे जो रिकामा टेकडा आहे. अध्यक्ष तरी का तिकडे जाय मला काय मस्ती ती. तुझाही नंबर 2 नंबरला येतो. चल तूच मला या भूमंडलाची सफर कर. मी निर्माण केलेली सृष्टी कशी आहे ही मला पाहायची आहे. बिस्कुट वाले भूमंडलावरतीच बिस्कुटवाडी येते आणि मी जी सृष्टी निर्माण केलेली आहे ना ती मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायची आहे आणि तू ती मला दाखव. होय चला देवा चला या दमा या सगळं फिरवू तुम्हाला बिस्कुट वाडी. हा हो देवा तुमच्याकडे काय वाहन बिन नाही बी. चालून चालून पाय गाय द्यायची वेळ आली. अच्छा तू दमलेला आहेस बालका आणि तुझी इच्छा आहे तुला वाहन हवे आहे. तुझे आवडते वाहन आम्ही लगेच देतो. तथा असतो याला कुठं कुठे याला हुडकायचं काय कळणं झाले मला. हो देवा अहो ही तर अध्यक्ष सायकल आहे. ह्याच्या अख्खा आयुष्य गेलं माझं. अहो हे जो पॅन्डल मारून मारून पाय गाय देते तुम्हाला नाही माहित अजून. या अध्यक्षाला देऊन टाका. आम्हाला असा भास झाला की तुला आवडते म्हणून आम्ही ला प्रकट केले. आलीस तशी गेलीस. तथा असतो गेली वाटत. गेली बालका तुझ्या स्थानी गेली. आपण जाऊया. हा चला या. आता तर असं हातात होते झटक्यात गायब. काय झालं काय नक्की कुठे गायब झाली सायकल माझी. भूतटकी नाहीतर बाणामध्ये काहीतरी झाली नक्की. काय सायकल पूर्ण झाली. वगैरे नक्की काहीतरी भूत बाधा आहे आपलं. सोने पण डोसक्यावाला नाही पळीत न मिळाल्यासारखं तू. माते ताण्याची ताण तू आज भागवलीस. आमचा आत्मा तृप्त झाला. देव तुझे भले करू. आता असतो तू तर माझ्या बाळासारखं आहेस बाळा. माझ्या मुलासारखंच आहेस तू बाळा. माते तू आम्हाला आमची मुलं म्हणलीस. आम्हाला आशीर्वाद दे. आम्ही श्रीमान भाऊ बाळा. माते येतो आम्ही. आम्हाला पुढे मार्गस्थ वाटते. या येतो आम्ही. या आता असतो. देवा तुम्ही आशीर्वाद बी घेतला आणि स्वतःच तुम्ही म्हणला कस काय हो? बालका आम्ही आशीर्वाद घेतला तर तिच्या मुलाच्या नात्याने घेतला आणि तिला जास्त बोललो तर देवाच्या नात्याने बोललो. ते तिला नाही समजलं. पण मार्गस्थ हो. चला चला. बालका ही माझी सृष्टी अशी का दिसत आहे ओसाड. ओ देवा उन्हाळा चालू आहे मग काय होईल सगळं वाळणारच की. नाही बालका हा उन्हाळ्याचा परिणाम नाही. हो, हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. म्हणजे वा तुला नाही समजणार ते. देवा तुम्ही पण इंग्लिश जाणतावी. हो बालका आम्ही सगळ्या ज्ञात करतो भाषा. हो आमचा अध्यक्ष पण इंग्लिश धरते जमत नाही तरी धरते. अच्छा अच्छा देवा तुमच्याकडे सायकल सोडून दुसरं वाहन नाही. वाहन हवंय बालका तुला. कोणते वाहन पाहिजे. हत्ती पाहिजे की अश्व पाहिजे की वाघ पाहिजे की गरुड पाहिजे. कोणते वाहन हवे बालका तुला. अहो देवा तसलं काय नको. अहो भूतलावरली गाडी पाहिजे. धुम चाले भुरुम भुरुम. अच्छा आले आमच्या ध्यानी. तर काय असतो बालका हे वाहन चालेल का आपणास. चालेल का. अहो देवा पळ पळ. ओय 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 ओय. ओ देवा मग त्यानं कुठे ठेवली होती हिला. राव आमचा अध्यक्ष असतं नाही चक्कर येऊन पडलं असतं आणि गाडी बी तुमची गायब केली असती. गोगल पण हा जोरात आहे जोरात आहे. आता काही टेन्शन नाही बघा निवांत फिरू आपण.
चाकू बिक कसली आहे ती राव, सुपर बाईक आहे सुपर बाईक. ही जरा द्यावा, तुम्ही घाला. आम्ही घालतो. हा देवा, जाऊया फिरायला चला. जाऊयात आपण. हा चला बसूयात आपण. हा चालवा तुम्हीच. बालका युगे युगे विटेवरी शोधे कर कटावरी करुणावरी आला माझा कानडा कैवारी सावळा हा माझा राजा गजरा झाला हरी विठाल विठाल जय हरी विठाल जय जय तू माऊली विठाल विठाल जय हरी विठाल माझी. एक मिनिट बालका. हा हो. देवा थांबा जरा. देवा काय झालं बालका? मी उतर थांबा, काय तर पडलो मग. हा बालका उठू नको. काय बोलताय? ए बा हा हा जाऊ दे, येऊ दे येऊ दे. हा थांबा थांबा थांबा. हो हो थांबा थांबा. ऐका काय सापडलं बालका तुला? चला जाऊ दे. काय सापडलं बालका तुला? 2 रुपये पडलेले. ते काय असतं अजून? अहो पैसे. चला. अहो देवा, हालचाल होईल जरा गाडी. शोधे कर कटावरी करुणावरी आला माझा कानडा कैवारी सावळा हा माझा. सोन्याची वस्तू पण नाही. घे ना कुठे. ए लक्या कुठं पण फिरत होतो सकाळपासून. किती उठत नाही आवाज मी. मला काय ओळखताय? तुम्हाला काय काम धंदा आहे ते नाही ती. कोण आहे रे हे? आमच्या गावात कोणाकडे मोठं बघा. आणि काय रे? सुपर बाईक. लगा लक्या लगा बकरं चांगलं जावलंय. काही एकटीच कापलं तसली आता केली चालला हेच कापलीच असते. बकरा काय म्हणताय? तुमच्या जीवाला हाडबीड आहे का नाही? अहो देव आहे ती देव, पाया पडायच्या. देव आणि हे ए लक्या सकाळपासून पण गावलं नाही का तुम्ही येडत काढायला. लगा देवाचं रूप घेतलं पण तरी भरू काय भरू की. भेटला आपल्याला एकदा शिवजी ज्याच्या नावाने संपूर्ण गाव शिमगा करत आहे. रिकामा टेकड्या बालका, तू आम्हाला भेटला नाहीस म्हणून आम्ही याला सोबत घेऊन भ्रमंतीला निघालेलो आहे. तुम्हाला म्हणलं रिकाम टेकडा. अहो रिकाम टेकडा नाही म्हणणार तर काय कामच म्हणते का? अहो अख्ख्या गावात तुमचाच 1 नंबरला रिकाम टेकडा म्हणून नंबर लागतोय आणि तुमच्या मुळे माझा 2 नंबरला. चला आपल्याला जायचंय. तुमचं तुम्ही जावा. आता मी काय उपाध्यक्ष राहिलो नाही. उपदेव आहे उपदेव. ही देव मी उपदेव. ओ देवा चला, आपल्याला अजून बऱ्याच ठिकाणी जायचं. कसं जातो तीच बघतो. सोडतच नाही रस्ता मी. चला बाजूला जाऊ द्या आम्हाला. नाही म्हणत नाही कुठे सगळं जायचं नाही. रस्ता सोडणार नाही मी. जास्त जायचं ती. अहो, आमचा आज दुसरा अर्ज आहे. तुम्ही काय तर करा. हो देवा, अध्यक्ष कुठं घालवलं? कुठे घालवले? आपल्या मागण्यावरची अडचण मी बाजूला केलेली आहे. जरा तिकडे बघ डावीकडे. बस बालक चला देवा. खाली सुटते आणि मृत्यू झालो. देवा खाली उतर की मला. आणायची माझं. देवा माझं चुकलं, मला खाली उतरते. कसं तेवढं देवा मला. काय उतरायचं कसं नाही? कोण आहे का? देवा खाली उतरतात मला. गाडीची सॉल आहे का पूर्ण? हाय हाय. आवाज कुठं निघतो? नको रुको ना. उजरी देतो. ओ अरे हे तर उजरी आहे की. नको नको नको. अरे जाम मजा आली. सगळं घेऊन आला मी सुरुवात.
राजा बहिणी काय आणखी काढून केलं का काय? नाही 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 प्रत्येक वेळेला काहीतरी काढ करते आणि राजा तुझ्या पोकून येतोय. आता नाही 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 आता तू एक ट्रीटमेंट दिसेल नाहीतर ह्याच नाही बरोबर नागा जीव ह्यांचा. काय करूया त्यांचा बदला घेऊया का? प्रत्येक वेळेला माझी जड ओढून देणे काढल्या आणि काहीतरी काढ करते आणि मला नावाने बसते. नाही 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 आज ह्यांचा नागा जिरो. आज ह्यांची परीक्षाच घ्यायची आपण. थांब 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 निंजा सप्पू बघ उजिरा आणि ही चांगला बघायला नसलंच किलो. काय काय हिरो का मुकुडा काय कुठं आणला? हे राजा काय अरे ही तर अध्यक्ष नाही देव आहे ती देव. काय म्हणलं? हा मग शव आणि देव देव अरे देव कुठं आई ह्यो कुठं गावानं वळून टाकल्या लिंबू. काय बी बोलायला लागलीस तू? राजा ऐकी नाही माझं तो काय करतो मी. अरे तू कापला का? अरे तू कोणाची बाजू घेतोस? हे वगैरे अरे ह्याला तू देव म्हणतोस मी. गावानं वळून टाकला लिंबू एक नंबरचा ही. अरे देवायचं असं म्हणणं होतं की अरे लय चमत्कारी बाबा आहे. बाबा नाही देवायची देव माफ करा. अरे मला जगाच्या कुठल्या कोपऱ्यात नेऊन आणला. अरे आज तर गावात तुला काय काय सांगू त्याला काय की माझं तुला मारतीस मी म्हणजे तुम्ही जगाचा मार खाऊन आलाय आणि मला त्या काडमध्ये गुतवायला लागला मी. मी दोरावी त्या सुईमध्ये वावायला. आता मला कळलं की तुमचं काय गेम आहे ती. वजिऱ्या लक्या तुम्हा दोघांनी मी सांगतोय मला जर कशात गुतवलं तुम्ही कुत्र्याकडे मार खाणार आणि आता मी तुम्हाला गावत नसतो. ओ देवा मला धरायला राजा जरा जपतो. तू का बस तू देव आहे नव्ह का? मी बी दानव आहे. बोल तुला काय करायचं ते कर. मी इतकंच आहे. काय काय आता काय पुढे पुढे एका चापटीत पाडीन तुला. काय देवा दाखव की काय तू देव आहे ना तुझं अस्त्र शस्त्र काय आहे ते ना बघू की तुझा बॉम्ब गोळ काय आहे ती. अरे राजा डबकी लागा किती वेळा सांगू तुला. लक्ष्य माझा हात सारखा बर का तू आता तोंड बंद ठेव. मला आता देवाचं दानवाचं युद्ध ठेवायचं आहे. ए देवा तू दाखव तुझं काय शस्त्र बिस्त्र असतील ती. आम्हाला असे क्रोधित करू नको. आम्ही जर क्रोधित झालो तर ही सृष्टी आम्ही भस्म करून टाकली. अरे तू भातबा कर की तुझ्या मंत्रतंत्र शक्तीचा काय असेल ती. मी हितच आहे की हे राजाला मी हिसक तुझं बघायचं आहे. दाव तुम्हाला दाखव म्हणतोय दाखव. तुझी इच्छा मी पुरी करू. अरे कर बालका कथा हे आमचे नागास्त्र आहे. डाव्या हाताने देतो तुम्ही. आम्ही चपन आहे. राजा आता तुला मी सोडत नाही. आता देवाचा नाग घालून देऊ. आता कसं होतंय आता तुला कसा ना बघ. देवा अहो राजान पंगी काढल्या. आता पंगी वाजवणार आणि मला नाचवणार. वाचव देवा. राजा आज वाचवा नको की. ओ देवा वाचव दे. आज तुला कसं नाचू तू बघ त्याची बाजू घेतोस ना. थांब जरा. ओ देवा वाचवा. देवा वाचव. राजा बंद कर. कसा आहे जुडीदारा लुडवला नाग असत. जिरली का जिरली का तथास्तु. पुंगी डोसक्यात घालीन वगैरे गा बस तू. देवा बालका तू आम्हाला खरंच क्रोधित केलेस. बालका आम्ही तुला भीती दाखवण्याचा प्रयास करत होतो पण तू आमची चेष्टा करतोयस. थांब तुला प्रत्यक्षात दाखवतोच आम्ही. हे आमची भविष्य आहे. राचलं जत्रच भेटते 10 रुपयाला. अच्छा बर काय बडबड
म्हणतेस? हे राजा तू गप्प बसा. अग्नेस्त्र प्रकट हो. वजिऱ्या, अरे तुझ्या नागास्त्राला मी भिलो नाही, आता ह्या अग्नेस्त्राला मी तू येतो कसं ढस्स करून टाकतो बघ. अरे राजा तुला सांगतोय काय की ही चमत्कारी बाबा आहे. बाबा राजा बालका आम्ही अग्नास्त्राचा प्रहार तुझ्यावरती करत आहे. सावधान. बालका हे काय होते? त्याच्या पुढे आमचे अग्नेस्त्र निकामी झाले. अहो देवा ती स्प्रे आधी होता. तुझं पहिल्यांदा नागास्त्र केले आणि परत अग्निअस्त्र केलं. आता कुठला अस्त्र आहे दाखव. बालका आम्ही आमचे शक्तिशाली अस्त्र तुझ्यावर प्रहार करत आहे. सावधान. वर्षास्त्र प्रकट हो. तू काही सगळी खेळणी बिस्कुट की आपल्या काय रे? बालका सावधान. राजा त्याला हरवायचा उजऱ्या कसा आहे माझं अस्त्र छत्री अस्त्र. उजऱ्या अजून कुठले अस्त्र असले तर कार मी तयार आहे इथं. बालका माझे अस्त्र तुझ्या पुढे निकामी होत आहे. तुझ्या अस्त्राचा प्रहार नाही, तुझ्या लाखाचा प्रहार करणार आहे मी. कथा असतो बालका. त्या क्षणापासून जे तुझ्या पोटात असेल तेच तुझ्या पोटावरती येईल. म्हणजे अरे राजा म्हणजे तू आता पण सगळं खरं बोलणार. जी तुझ्या पोटात आहे ती तुझ्या भटार येणार. हे वजिऱ्या, अरे तुझ्या असली वस्त्र मी जमिनीत घालवली, तुझ्या ह्या बोलण्याला काय होणार आहे तेव्हा? बघू काय होईल ते होईल. बालका आपण मार्गस्थ हो, नको त्याच्या नदी लागू. हो चला देवा. जावा जावा. उन्हा पावसाळी वा ऋतू. काय बोलणार बालका? उन्हा पावसाळी वा ऋतू. बालका आम्ही तर 3 ऋतू केलेत, तेही 4 महिन्याचे आणि आता एकत्र ऋतू. बहुतेक ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम दिसतोय या बालका. हो देवा तसलं काय नाही. अहो सोन्याची ऋतू आणि ऋतूची मैत्रीण पण मागे. अच्छा अच्छा आले आमच्या ध्यानात. मागे आहे का ती? हा अच्छा. बालिका कशाचा स्वाद घेत आहे? अहो देवा ती आईस्क्रीम आहे बर्फात असते ती. बर्फाची क्रीम म्हणायचं आहे का तुला? हा तीच. बालिके आम्ही तुम्हालाच म्हणत आहे. ही वजा डोक्यावर पडलायस का? सकाळ सकाळी काय संस्कृत पुस्तकाला आपण आलायस का? बालिके
क्रोधित होऊ नको. तू ज्याचा स्वाद देत आहेस आम्हाला असे भासवत आहे ते खूप स्वादिष्ट आहे. आम्हाला थोडे प्राचीन करायला मिळेल? काय करायला मिळेल का? प्राचीन करायला मिळेल का? मला समजा भाषेत सांग. हे पण अगं खायला मिळेल का? खायला चल नाही. नाही घेतेस का? जगतो बालका असे क्रोधित होऊ नकोस आणि संयम सुद्धा सोडू नकोस. आम्हाला ते प्राचीन करायचं आहे. बालिके आम्ही तुझ्या पुढे विनंती करतो, आम्हाला थोडस प्राचीन मिळेल? तू जर ना बरमुड्यावर आला असता ना तुला वाज बी दिला नसता. पण आज ना तुझ्याकडे बघून ना मला लय प्रसन्न वाटते. या देते. सगळ्या जगाला आम्ही प्रसन्न होतो, आज चक्क हीच आम्हाला प्रसन्न झाली. असू दे असू दे असू दे. अरे मी फक्त आईस्क्रीम दिलेला. सकाळ मी काय कळलं मला. चमत्कार व्हायला लागली ती. हो देवा देवा आउटा घे. अमृत अमृत देव जीवच आवडतो. बालका अमृत आणि गोड काय होते ते? अहो ते आईस्क्रीम होत. आम्हाला ते हवे आहे. नको नको अजून खाऊन मारताल तुम्ही. बालका आम्ही अमर आहे, आम्हाला मरण येऊ शकत नाही. बालका आम्हाला ते हवे आहे. अहो देवा ती दुकानात भेटते पण त्याला पैसे लागते. आम्हाला हवे आहे हवे आहे हवे. आम्हाला काही सुद्धा ऐकायचं नाही. आम्हाला ते हवे आहे, आम्हाला पाहिजे ते. अहो देवा तुम्ही लय थाट करताय राव. बरं चला घेऊन दे तू. बस आपल्या वाहनावरती. बालका चला दमान बसू का? बस ना बालका. हं. गावाच्या काय केलं ओळखते? कुठं तोंड वर केलं कोणाच ठाऊक. घराकडे पण नाही. इकडे बघतो आहे का? बालका आम्हास अजून हवे आहे. अजून हवंय? हो. अहो तो बस की किती. नाही अजून एक हवे आहे, मागवतो. बरोबर. हो अजून एक देवा आईस्क्रीम. देवा बालका अमृत अमृत हे गोड आहे, ते मात्र होईल. बालका देवा मला जरा देत हट. कसे लागते हो? स्वतःला दाखवून घेत लागतो. शब्दात सांगू शकत नाही. ते तुझं तो पहा, मला हे हवे. मागव बालका, नाही तुम्ही क्रोधित होईल. तेव्हा जाऊ नको नको बघू. मागव. अजून एक आईस्क्रीम. अजून एक बघू. मागव बालका, आम्ही विनंती करतो तुला, पण मागव तू. बरोबर. ओ दुकानदार अजून एक दे आईस्क्रीम. संपलंय सगळं. संपलं. चल आपल्याला पुढे वाटच तो आहे. चल 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 कुठे पैसे पण देणार.
अहो ती जेवण खाल्लं जेवण मागा की. ते अध्यक्ष ये मूर्ती ते तू बोल पैसे दे. तूच मागायला होता ना पुढं पुढं. हो देवा तुम्हाला मला का ना पैसे द्यायला लागते. आता काय देऊ त्याला मी. बालका ते आम्हाला काही माहित नाही, ते तुझा प्रश्न आहे. चल आपल्याला मार्गस्थ व्हायचा आहे पुढे. तो ना मार्गस्थ नाही मला. कुठे खाता दुकानदार लकेला का मारतोय? दुकानदार तुला का मारतोय? अगं 8 दिवसानं आईस्क्रीम खाल्लं पैसे नाही माझ्याकडे. 8 दिवसात नाही जेवण जेवण. एवढे आईस्क्रीम एवढे? तू काय गावाला बोलवत आईस्क्रीम खायला? हे गावाला नव्हते, हे दोघच खात होते. दोघं नाही ती एकटेच. मागायला पुढे तूच होतात ना पैसे. ओ थांबा हो. किती झाले आईस्क्रीमचे पैसे? 500 रुपये झाले. 500 रुपये? एवढे आईस्क्रीमचे 500 रुपये झाले? हे एवढे नाही, पाठीमागे 4 बॉक्स आहेत अजून. एवढे आईस्क्रीम कुणी खाल्ले? आज खाल्लं एवढं मी एक बी नाही खाल्लं. अध्यक्ष वजन तू मजा मजा काय करतेस बालिके? त्या बालकाचे नाव वजीर आहे, वजीर म्हण. बालिके त्या बालकाला संकटातून मुक्त कर, देव तुझे भले कर. हो देवा अहो देव तुम्हीच ऐकी. सोडून देव आहे, मी तुझे भले करीन. तथाच तू. ठीक आहे. धन्य आहे तुझ्या पुढे बाबा. किती झाले हो? मग सांगितलं की 500 झाले. ठीक आहे. तुला खाशील का आईस्क्रीम खातोय? वजा लक्या आता तरी सुधरा. मला जायचंय, घाई आहे मला. बरोबर. बालका बस आता, संकट मुक्त झाला असतो आता. चल आपल्याला मार्गस्थ व्हायचं आहे. चल चल. या उजऱ्यानं पण शाप दिलाय मला. असं दे, शाप काय खरा ठरतोय तवा. जाऊ दे पहिला पण उजऱ्याचं तेवढीच मी गावलो नाही. राजा अरे तुला पण दोष काय की असं बिन डोक्याचा नाहीच तू. राजा राजा इकडे अगं भाऊ खाव इकडे आता गण भाऊचं काय काम आहे इकडे. ये राजा. आणि ओक त्या तिथं जरा वाड्याचा एक कवळा आहे, तेवढा घेऊन ये, म्हणजे इथं लावून घेऊया पाटकीना. काय अरे जा की तिथे ठेवले ते आणखी. आता कुठं बघतोय? आणि काय पंढरीचा इट्टल होतो का काय? हात सोडून जा, कवळा आणजा तेवढा. काळ्या गाण्या तुला एक दिवस का नाही कुत्र्याकडे हाणणार आहे. राजा काय म्हणला रे आत्ता? परत बोल रे. काळ्या गाण्या तुला एक दिवस कुत्र्याकडे हाणणार आहे. काळा करण्या मला मग तू हलणार आहे तर तुला लगा राजा, तू मला हाणणार ह्याच्या आधी मी तुलाच हाणतून तुला धावतो हेच का काय या घराचा. ये बघ आता लागतील का सुट्टी नाही राजा. राजा तुला सुट्टी नाही. कशी का नक्की मला मार थांब राजा थांब थांब चल इकडे मला मारतो. राजा थांब राजा, तुला सुट्टी नाही राजा. थांब राजा, तुला सुट्टी नाही राजा, तुला सोडणार नाही रे. मला काळ्या गाण्या म्हणलास, तुला सुट्टी नाही. थांब राजा. राजा कुठे गेलास? मला राजा राजा तू इथंच आहेस. राजा जब केलं का आदमी में बढ़ता है ना, आदमी उठता नहीं वो जाता है. बिस्कुट वाडीत सुरू देऊन तो सदैव राजा का और किसके सामने खड़ा है?
मर्द बनने का इतना ही शौक है, उस वजीर और नकल का सहारा लेना छोड़ दे राजा. राजा तू घावत रे, नाही तुला सरपंचापाशी नेऊन तुझी कातडी सोडली तर नाव नाही बदलत. कुठल्या त्या लपड्याबाज सरपंचाचं का? राजा तू इकडे जायची रे, थांब तुला धावतो आता. चल उठ. तुला नाही रे सुट्टी, तुला धावतो. चल तू चल सरपंचापाशी तुला सांगतो. गाड्या मग तू शिव मला. अहो देवा दमन चालवा गाडी. बालका मला असा भास होतोय आपण आडमार्गी आलेलो आहे की काय. हो देवा, अहो आडमार्ग नाही आपण. मग रे अहो चांगला हायवे की. हायवे ते काय असते? अहो राजमार्ग राजमार्ग. काय काय हा राजमार्ग आहे? हा मग कोणत्या दृष्टीने हा राजमार्ग आहे? अहो देवा, सरपंचाची कॉन्ट्रॅक्टरची मिली बघत आहे. त्या सरपंचाने रस्ता तयार करून घेतलाय बघा येऊ. मिली बघत ते काय असते बालका? ते काय असतंय? अहो पाकिट हो पाकिट. अच्छा पाकिट, त्यामध्ये काय असते बालका? अहो देवा कसं सांगू तुम्हाला, पैसे असतात त्यात पैसे. पैसे बालका, हा पैसा काय आहे? आम्ही तर हा पैसा निर्माण नाही केलेला. तुम्ही काय केलंय पैशाचं? पैसे तुमच्या इथे काही चालतच नाही. अहो देवा, तुम्ही नुसती सृष्टी निर्माण केली, पण माणसाला लय काय काय निर्माण केलंय. आणि पैसे शेवटी जग चालत नाही हा. तुम्हाला नाही माहित अजून काय. बालका, हा पैसा तुमच्यासाठी निर्माण केलाय का पैशाने तुम्हाला निर्माण केलंय? ती मला पण आता माहित नाही. पण ती सरपंचाचं आणि कॉन्ट्रॅक्टरचं लय मोठा विषय आहे. अहो त्यांच्या 7 पिढ्या मग कशा बसून करणार सांगा बरं. 7 पिढ्या? मग अरे त्यांनी तर पाहिलं का त्यांच्या 7 पिढ्या? आम्ही पाहिलं ना दादा आमच्या 7 पिढ्या. अहो ती दुसऱ्याचा विचार करत नाही, ती स्वतःचा विचार करते ती. कल्याण आहे बाबा, कल्याण आहे. चला जाऊ दे जाऊ म्हण. असे करतोस का? थोडे मागून ढकलतोस का? गाडी अडकते आपली. चला कुत्रा का धाडला कसं माझं बोललं असतं तिथं. बिनकामाचं देवाचं खोड काढले आणि देवानं शाप दिले ते यायला लागले. आता पोटातलं तोडा यायला लागलं. खरं तर म्हणते तरी कुत्र्याकडे मार खाते. नाही देवाची माफी मागितली पाहिजे, नाहीतर माझं खरं नाही. नाहीतर असं मी मार खाल्ला. देवाला हुडकलं पाहिजे. देव कुठे बघितलं पाहिजे. देवाच्या पाया पडतो, देवा मला माफ कर बाबा. तुझी शांती लागते तेवढं माझं घे, नाहीतर माझं खरं नाही. माझं खरं नाही. राजा इथं का बसलाय आणि तोंड कसं फुलंय ह्याचं? ए राजा बघू काय झालंय. अरे अरे बघू दे की मला. अगले दुखतंय. काय झालंय? तुला एवढा कोणी कुत्र्यागत मारलाय? बिगरे चेष्टा करू नको माझी. एक तर मला लय लागलं, तू चेष्टा जाता येत नाही. अरे हे कसं झालं? पण कोणी मारलं तुला? अगं गावकडे घेतलं का? अगं खरं बोललो म्हणून. खरं बोललो म्हणून?
काळजीच नाही घेत आहेत. अरे इकडे ये की. राजा तुला लय लागलंय, चल. बालका हे कोण गेले? किती ध्वनी प्रदूषण हा. क्षणभर आम्हाला वाटले आमची कानाचे पडदे फाटतायत की काय. हाऊ देवा, हिथं असंच असतंय. नवीन गाड्या घेतल्या नाही या अशीच बोंबली त्या हाणते पळते ती. देवा अहो ही काहीच नाही. दवाखाना बघत नाही ती, शाळा बघत नाही ती, एखादा आडवं येईल करेल काय बघत नाही ती. असा हार्न वाजवायचा आणि गाड्या पळवायच्या. अहो रस्त्याला आहे का नाही जाता येता किती कुत्री उडवत असतील, मुक्या प्राण्यात जीव जाते ती. काय तुम्हाला सांगायचं. आणि ही काय नाही, एखादी पोरगी जर बघितली अरे मध्ये त्यांचा तालच न्यारा. अहो असं काय घालते ती, पोरगीला कट काय मारते ती, असं सगळं करते थेर. अरे रे बालका, आम्हाला शंका येते की आम्ही जी सृष्टी निर्माण केली, जे भूमंडल तयार केलं ते हेच का. मनुष्य प्राणी तयार करण्याचा आमचा हेतू हा मुळीच नव्हता. हे जर असेच चालू राहिले तर मनुष्य प्राणी स्वतःला विनाशाकडे घेऊन चाललेला आहे असं आम्हाला भास होत आहे. होय तेव्हा असंच होईल मला वाटते काही दिवसांनी. बालका आपण एका बाजूने जाऊ, होय नको मध्यंतरी जाऊ. होय होय कोणतरी उडवायचं आपल्याला. बालका जाऊ दे. अरे अरे बालका याची मान माझ्याकडून वाकडीच राहिली वाटते. किती रे देवा तू बोळा. काय झालं बालका? अहो तो फोनवर बोलत गेलाय. बरोबर. अहो ह्याच्यामुळे तर ऍक्सिडेंट व्हायला लागली ती. हे सगळं तुमच्यामुळे झालं बघा देवा. बालका मी काय केलं बालका? ओहो मी फक्त तुम्हाला निर्माण केलंय. मोबाईल मी नाही निर्माण केला, तो तुम्ही केलाय. आंबा दोष देऊ नका बालका. चला देवा जाऊ दे. बालका आम्हाला एक प्रश्न पडला आहे. हा हो जो बालक गेला ना हा तर त्याला एवढे काय बोलायचे होते जे वार्तालाप करण्याचे. तो एका बाजूला थांबून वार्तालाप करून परत जाऊ शकत होता. अहो देवा ह्याच्यासाठी कायदा पण केलाय आम्ही, पण ह्यो कायदा मोडण्यासाठी असतो या. सकाळपासून लक्षात कुठे नेलं कोणाच तो पण दाखवलं नाही. एकटं फिरायला कसं कसं ते वाटतंय. कुठं गावलं कोणाच ठाऊक. चला पुढे कुठं गाव होते का बघूया. काहीतरी काय केलं पाहिजे, काय नाही केलं असं मजाच नाही. बालका तुमच्या बिस्कुटच्या राजपथाने मर्द तो असतात तर आमच्या कंबरेची पूर्ण वाट लागलेली आहे. आमचे मस्तक पण खूप जास्त होत आहे. इथे कुठे वैद्य बुवा भेटतील का आपल्याला? माहिती बा ओ देवा तुम्ही काय बोला मला काय कळलं नाही, पण तुम्हाला जी काय झाले ती मला कळले. आता वैद्य बुवा मीच आहे तुमचा. चला त्याला औषध पाणी करतो. विठ्याला हा ठीक आहे, चलो बेटा चलो. बालका हे समोर काय येत आहे आपल्याला? अरे टोल ना काय, पण ह्याचा ना आपला काही संबंध नाही. जाऊ दे. नाही का? हा अच्छा अच्छा जाऊ दे. थांब थांब, फास्टॅग नाही गाडीला. चल डबल पैसे काढ चल. अहो टोल नसतो या. अरे तेच चाक आहे, तिथेच चाक आहे, हे चाक आहे, ते काय झाली की 4 चाक. अहो देवा ती बघा आता तुम्ही पैसे. पैसे? बालका हे कशाचे पैसे मागत आहेत? अहो जे आपण रस्ता वापरतोय का नाही त्या रस्त्याचे पैसे मागतील ती. रस्त्याचे पैसे?
बालका आम्ही तर ही सृष्टी निर्माण केली त्याबद्दल आम्ही काही मोबदला घेतो नाही आणि हा कसला मोबदला मागतोय ओ देवा तुम्ही नुसती सृष्टी निर्माण केली पण बाकी सगळं माणसांनी निर्माण केलंय की बालका हे माझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे ते तुझं तू बघ अहो पैसा तर कोण द्यायचंच नाही चले डबल पावती पण अहो थांबा थांबा चल डबल पाऊस आलं का बालका थांबा पावती घेऊन दे ते काय असतं बालका तो थांबाव द्यावा जरा तुम्ही चला जाऊयात बालका हं. चल राजा अबे काट्या तुझे नहीं चढ़ेगा चीर देगा फाड़ देगा काटिया काटिया काय झालंय का ना कात्या कात्या काय सनी देवळ अंगात शिरलाय का तुझ्या काय झाले अहो सरपंच हे राजा तुम्हाला काय म्हणलं माहिती आहे का जर तुम्ही ऐकलं का नाही तुमच्या तळ पायाची आग मस्तकात जाईल ए काय का द्या तू कशाला सांगतो मी सांगतो की कळलं सरपंच सारखं असंच करतो या सरपंच म्हटलं तुम्हाला काय म्हणतोयस सरपंच अहो सगळ्या गावात ना असंच म्हणणं चालू या का ए का ना लावायचा कार्यक्रम नेमाळ्यात सुट्टी नाही रे राजू. ए थांब थांब काय चाललाय चाललो होतो असं मार्गस्थ चाललो होतो आम्ही काय हवंय बालका तुला काय कुठनं कुठली गाडी आहे? काय ही आमची गाडी आहे बालका काय प्रश्न आहे यांचा बालका कोण आहे आयटम अहो देवाची देवी देव हा देव वगैरे काय नाही पेपर आणि लायसन दाखवा पटकन अहो बालका काय मागताय ते चंदू मंगू अरे तुम्ही आहे व्हय? अरे मागच्या वेळी तुम्हाला चोरीच्या गाडीत धरलं होतं आता ही कुठं आणली चोरून ओ चोरली नाही देवाची गाडी आणि देवायची पेपर दाखवा लायसन दाखवा आता त्याला आत अहो देवा जेलमध्ये म्हणते ती त्याला जेलमध्ये दाखवा लायसन त्याला अहो मग ती जण गेली त्यासनी काय बोलला नाही तुम्ही बघतोच मी फोटो काढलाय त्यांचा तुमचं पहिलं दाखवा पेपर दाखवा लायसन दाखवा चला पटकन बालका आम्ही आशीर्वाद देऊ शकतो तुला कसा असतो लायसन दाखवा पहिला कुठं आहे गाडी नाही ती देवा लायसन गाडीचं आमच्याकडे असलं काही नसतं बालका चला आज चला तुम्ही आता. हो आज कशाला हो नको साहेब चला उतरा गाडी बालका उतर तू तुझं तो बघ मी मार्गस्थ होतो चला चला लवकर लायसन दाखवा पेपर दाखवा चला बालका मिटर अहो साहेब काय झालं कोण आहे ते आयटम अहो ही आमच्या गावातले ते दोघ जण आहे ते अहो काय झालं लायसन आणि पेपर दाखवा म्हणा त्यांना अहो लायसन अहो साहेब अहो ही बारकी गाडी आहे इलेक्ट्रिक आपली चला साधी चला आज चला आज चला ह्याला कशाला लागतं लायसन सोन्याला सांग काय त्याला म्हणते ती अहो ह्याची सीसी पण बघा किती सीसी कमी आहे आणि इलेक्ट्रिक गाडी कुठं लागतं लायसन दावा लायसन आणि पेपर दाखवा गाडीचं मला बाकी काय सांगू नका अहो जाऊ देऊ साहेब अहो बारकी पोर आहे ती काय चला बारकी चला चला अहो राहू दे की साहेब ऐक जरा अहो राहू द्या चुकलं याच्या पुढे इथलं पुढे नाही फिरत हा नाही येत आम्ही रस्त्यात ए, वाजा फिरणार का नाही बालका ए सोन्या तुला सगळं परत सांगतो चला देवा आणि जावा रे आता कुठे बाहेर फिरू नका साहेब धन्यवाद बरं का सोडल्याबद्दल अरे तू ओळखीच आहे सरपंच ओळखीचा म्हणून सोडलं नाही तर असं सोडत नसतो मी कोणाला नाही होय. तू सांग परत का असं फिरू नको नाही नाही गावात. तुम्ही काळजीच करू नका मी सांगतो त्यासनी बरोबर जावा जावा सायकल फिरायची मजाच लई गे आज लय दिवसानं सायकल बाहेर काढल्या त्यामुळे भारी वाटतं याला पण लके कुठे तोंड वरकून गेलंय कुणा असतं कुठं कुठे याला ओळखायचं असलं म्हणजे जरा बरं असतं सायकलीवर आज फिरायसाठी सायकल धन काढल्या मशीन काढल्या
चकाचकच केल्या सायकल आहे. तुला कुणाला कधी सुद्धा सांग बरं का? मला नुसतं विचारा कर, मी त्याच नादात आहे बघ. बालका उद्या सुटी खूप सुंदर आणि स्वच्छ सुटी भासत आहे आम्हाला. राहणीचा नामो निशाण कुठे नाहीये. अहो देवा हिच्या का स्वच्छतेत पहिला नंबर आलाय, ती पण देशात राष्ट्रपती साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळालाय. अरे वा, अति सुंदर अति सुंदर. आम्हाला विटानगरीमध्ये येऊन खूप प्रसन्न वाटत आहे. देवा इथं गाडी साईडला घ्या. इथे का मेडिकल आले. ते काय असतं? हो तुम्ही जरा थांबायला द्यावा, मी घेऊन आलो होती मलम. आलंच ये लवकर बालका. काय आणलं बालका? ही मलम आणली देवा. ते काय असतं? लावतो बघा तुम्हाला. बालका खूप थंड थंड जाणवत आहे आम्हाला हा. आणि आमचे दुखणे सुद्धा कमी झाले आहे. थांबा अजून मलम लावतो डोक्याला बी. डोक्याला पण लावतो. हा. लाव ना. खूप भारी वाटत आहे बालका. भारी वाटतंय. हो अजून थोडे इथे लावू ना बालका. बर बर थांबा थांबा. बालका आमचे दुखणे आता दूर झालेलं आहे. आम्ही हलू शकत आहे, आम्ही डुलू शकत आहे, आम्ही नाचू पण शकत आहे बालका. हा. बरं देवा आता जाऊया ना बिस्किट वाढला आपल्या. बिस्किट जाऊया का? हा चालेल ना, जाऊया ना बालका. हा येऊन दे माग. हा थांबा 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 जाऊ दे आता. हा. जाऊ दे का बालका? हा, जाऊ दे. दिवसानंतर रात्र येते. सूर्यदेव गेले, आता चंद्रदेव येतील. हे स्वाभाविक आहे. ते आम्ही स्वतः निर्माण केलेलं आहे. होय होय खराय खराय. बालका हं. कसे वाटले गाडीवरती आज तुला? भारी वाटलं भारी वाटलं. अहो देवा थांबा थांबा. अहो घर आलं माझं. तसं बघायला गेलं तर देवाची काही चूक नाही, सगळी माणसाची चूक आहे. तो माझ्या घरापर्यंत आलं, दारापर्यंत आलं, तरी पण मी आईची भेट सुद्धा नाही करून दिली. देवा चुकलं माझं. विठ्ठला पांडुरंगा माफ कर मला. देवा देव कुठे गेलं? देवा कुठे गेला देवा तुम्ही? देवा अहो माघार या देवा. अहो तुमच्या सगळं फिरून कळलं नाही मला. दिवसभर तुमच्यावर फिरलो पण तुमची किंमत नाही मला कळली. देवा माघार या तुम्ही देवा. आपण दोघं मिळून सगळं बोल करू इथलं. अरे या की माघार देवा. अरे कुठे गेला? हे की देवा माघारे. रामकृष्ण हरी माऊली. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम.
भ्रष्टाचार आणि त्याच्यामुळे होणारं समाजाचं आणि देशाचं नुकसान, टेक्नॉलॉजीचा अतिवापर आणि पैशांभोवती फिरणारं जग. चला तर मग आज आपण शपथ घेऊया. मी माझ्या चुकांचं खापर दुसऱ्यांवर फोडणार नाही. भ्रष्टाचार टाळायचा असेल तर मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही आणि तो होऊ सुद्धा देणार नाही. माझ्या निसर्गाची काळजी मीच घेईन. मी जीवावर उदार होऊन वाहन चालवत असताना मोबाईल फोनवर बोलणार नाही. वाहन वेडेवाकडे किंवा कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करणार नाही. चला तर मग भेटूयात बिस्कुटवाडीच्या येणाऱ्या भागात. रामकृष्ण हरी.